ठीक आहे, आपण चालू केलंय आता. मला काय होतं, पण पॉवर बी टीव्हीला काहीतरी झालंय का ते बघ. पाऊस पडला का काय टीव्हीवर? लॅपटॉप व्यवस्थित आहे का? स्क्रीन शेअर केली केली का स्क्रीन शेअर? एकच मिनिट. ते पण आता. हा ठीक आहे, गॉट इट. हा कर स्क्रीन शेअर. केलं का? ठीक आहे, मी इथला ना हे करते. स्क्रीन करते. किस मोड काय होतं ते? चेंज लेआउट, स्पॉटलाइट. ठीक आहे, कुठले एवढंच बनवले? 1 2 3 4 5 6 7 8. अजून किती होते मग? 8 कुठे? आणि जे चार्ट तुम्ही होमवर्क केलेले ते होते हो. मग समरी पेज कुठे आहे तुझं? हा एकच पेज मला जमतोय, पुढचं मला जमतच नव्हतं. कुठलं कस्टमर पेज नाही जमलं? 2 पेजेस दिले ना तुम्ही. एक समरी होतं, एक कस्टमर होतं. हा 2 पेज मध्ये मला हे 1 पेज एवढंच जमतंय. ते समरी पेज आहे. कस्टमर तर अजून इझी असायला पाहिजे, कारण की इट इज बेस्ड ऑन कस्टमर. चलो बघूया. का नाही जमलं ते मला सांग. ठीक मी आहे, ट्राय करत होतो, नाही जमलं. का? व्हॉट DA20 बघूया, मला इमेज बघू. DA20 ठीक आहे, मला फोटो बघू द्या. मी पाठवले ना फोटो. हा ठीक आहे, हे पहिले आहे समरी शीट. मी नाव पण पाठवले. फिल्टर्स का नाही जमले जरा सांगा. फिल्टर्स तर इझी होते. सगळ्यात पहिले काय दिसते तुला फोटो मध्ये? फोटो उघड. फोटो उघडलं का? जिथं खाली समरी वाला पेज लिहिलंय ना ते वाला उघड. उघडलं. ठीक आहे, मी पण स्क्रीन शेअर करते. जाऊ दे तुझं स्क्रीन शेअर, माझंच करते. रिझ्यूम प्रेझेंटिंग करा, रिझ्यूम. ठीक आहे, मी माझं इथंच ओपन करते, मी दाखवते. DA ते पण दाखवू शकते मी. जाऊ दे हे पण. चलो यार, हे नंतर करूया. सगळ्यात पहिले काय दिसतंय या व्हिज्युअल मध्ये? सगळ्यात पहिले काय दिसतंय? एवढं कॅनव्हास आहे तुमचं, हे समरी पेज आहे. काय दिसतंय? काय दिसतंय? काय दिसतंय? काय नाव आहे का त्याला? काय ते पहिले दिसतंय का? हे पण आहे ना इथं. हे काय आहे? फिल्टर्स आहे. फिल्टर्स कसं डेव्हलप करतात? बटन. काय बटन? शेप मध्ये जाऊन स्लाइसर नाही. स्लाइसर तू नव्हता का लेक्चरला? स्लाइसर जे आहे याला म्हणतो स्लाइसर्स. जिथं आपल्याला ड्रॉप डाऊन भेटतं ते असतात स्लाइसर्स. हे कसं नाही आठवण तुला? आपण एक लेक्चर मध्ये नाही केले, हे खूप लेक्चर मध्ये केले. मला आठवतंय ना, मी ते पण दाखवले त्याला. हाईड आणि हे तर आपलं नाही आहे रिपोर्ट. पॉवर बी आपला रिपोर्ट पण उघडते मी. पण मला आठवतंय स्लाइसर आपण खूप ट्राय केले. ठीक आहे, एनिवेज चलो. इथंच अडकलं का? स्लाइसर तर इझी आहे, ते तर यायला पाहिजे तुला. चार्ट्स नाही आले तरी चालतील, स्लाइसर यायला हवं होतं. बाकी सगळं जाऊ दे, काय नाही आहे. स्लाइसरला रिलेशन पण नाही लागत, मॉडेलिंग पण नाही लागत. ते तर यायला हवं होतं. स्लाइसर मध्ये काय असतं? एकच फील्ड असतं ना? 2 असतात का? एक्स ऍक्सिस वाय एकच असतं, तर ते यायला हवं होतं ना. ठीक आहे, आपला रिपोर्ट आहे. ठीक आहे, इथं नाही आहे स्लाइसर. तू कुठल्या सेशनला ऍबसेंट होता तुला आठवतं का? आणि ह्याचं रेकॉर्डिंग नाही आहे का आपल्या ह्याच्यात? असं काय आहे का रेकॉर्डिंग नाही आहे? हे पण आपण स्लाइसरनी ऍड केलं तर म्हणजे हे पॅरामीटर इज काइंड ऑफ स्लाइसर, इट इज नॉट अ स्लाइसर. चलो बघूया. माउंटेन 6 टोटल रेव्हेन्यू इथं आहे. इयर हे पण शिकवलं मी. इथं लागले की दुसऱ्या पेज मध्ये पण लागायला हवं फिल्टर, ते वाला पण केलं आपण.
इथं पण आहे कंट्री, इयर, स्लाइसर्स. स्लाइसर इज बेसिक. एनिवेज चला आपण करूया. सगळ्यात पहिले काय दिसतंय मला? स्लाइसर्स दिसतात ते. ओके, रेकॉर्डिंग सुरू आहे. ऑनलाईन जागे आहात ना तुम्ही? मला 3 स्लाइसर्स दिसते माझ्या फोटोमध्ये. माझा फोटो दाखवते तुम्हाला. समरी आहे शीट. इथं 3 स्लाइसर्स आहे. मी हे टाकून देते. इथं इयर स्लाइसर मध्ये इयर आहे, मंथ नेम मध्ये मंथ नेम आहे, कंट्री मध्ये कंट्री आहे. इथं तुम्ही जर बघितलं व्हिज्युअलायझेशन मध्ये, इयर मध्ये फील्ड इयर असेल. इथं ते बघा फील्ड इयर. मंथ नेम मध्ये कॅलेंडर मध्ये आपल्याला मंथ नेम पण भेटतं. हे कॅलेंडर पासून घेतलंय. इथं डेटा मध्ये पण दाखवते मी कुठल्याला टिक आहे, कॅलेंडर टीव्हीला. कंट्रीचं पण दाखवते. टेरिटरीज मधनं कंट्रीज घेतलंय. काल हे 3 कुठनं घेतलंय? सेम आपण इथं करूया. स्लाइसर कसं ऍड करतो आपण? इथं एक दिसतंय फिल्टर वालं स्लाइसर आहे आपल्याकडं. आलं. इथं मी टाकणार कॅलेंडर मधनं इयर. आलं. हे आता वर्टिकल आहे. आपल्याला काय करायचंय? स्लाइसर सेटिंग मध्ये हे बिटवीन आहे, सॉरी, आपल्याला वर्टिकल लिस्ट हवंय. आलं. अरे वर्टिकल पण नाही, मला वाटतं ड्रॉप डाऊन. कारण की ते हे आहे ना छोटं, वरती स्टिक असणार आहे फॉर एव्हर. झालं. त्याला मी ते पण शिकवलेलं आहे, एकत्र ग्रुप करून त्याला कसं हे करायचं. मग तेच आहे ना स्लाइसर. इयर झालं. तसंच तुम्ही 2 करणार. आता मी दुसरं नाही करणार. ठीक आहे, एक दाखवलं मी. आता नेक्स्ट टॅप करते मी. हे 3 मंथ नेम आणि कंट्री नेम, कंट्री तुम्ही करणार. ठीक आहे. हे ड्रॉप डाऊन, हे वर्टिकल लिस्ट पण नव्हतं, हे ड्रॉप डाऊन होतं. आपण हे ॲरो क्लिक केल्यावर लिस्ट येतं, मग आपण सिलेक्ट करणार, मग ते लागणार. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं? हे मॅप होतं. हे मॅप कुठलं यूज केलंय? कुठलं यूज केलं आपण? सगळ्यात पहिलं मॅप कुठलं बघितलं? करेक्ट, करेक्ट, ट्री मॅप. आणि इथं काय लिहिलंय? ऑर्डर क्वांटिटी बाय कॅटेगरी नेम. ऑर्डर क्वांटिटी कुठं भेटतं आपल्याला? सेल्स मध्ये आहे. सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी तेच घ्यायचंय. व्हॅल्यूज मध्ये सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी घ्यायचंय, कॅटेगरी मध्ये कॅटेगरी नेम घ्यायचंय. झालं, सिंपल. ठीक आहे, हे पण झालं. नेक्स्ट आहे आपलं ऑर्डर क्वांटिटी बाय सब कॅटेगरी नेम. इथं कॅटेगरी नेम आहे, इथं सब कॅटेगरी. ऑर्डर क्वांटिटी सेमच आहे दोन्हीमध्ये. परत एक्स ऍक्सिस मध्ये सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी फ्रॉम दॅट सेल्स टेबल, सब कॅटेगरी फ्रॉम द सब कॅटेगरी टेबल. इथं बघा मी इथं सिलेक्ट करतेय 2 प्रोडक्ट, सब कॅटेगरी टेबल आणि सेल्स वर टिक झालंय. आता हे कुठले मॅप? व्हिज्युअल मॅट्रिक्स आहे का? हा, इथं हे छोटं साइन दिसतंय बाईक्सच्या बाजूला. हे आलं म्हणजे मॅट्रिक्स. टेबलला हे येत नाही. टेबल इज फिक्स. ते आपण ड्रॉप डाऊन ड्रॉप अप नाही करू शकत. मॅट्रिक्स मध्ये आपण खाली खाली जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हे साइन, हे साइन आलं म्हणजे मॅट्रिक्स. तर हे मॅट्रिक्स टेबलनी आपण काय घेतलंय? कॅटेगरी नेम, ऑर्डर क्वांटिटी आणि रिटर्न पर्सेंट. खूप ठिकाणी झालं. काय झालं? टिक काय टिक? काय काय घेतलं आपण? ओके ओके ओके. हेला का? तर प्रोडक्ट कॅटेगरी मधनं काय घेतलंय? कॅटेगरी नेम. आणि ह्याच्यात खाली सब कॅटेगरी पण आहे ना, ते असेल. ओके. आणि मला वाटतं ते कॅटेगरी नेम आणि सब कॅटेगरी आपण मर्ज केलं, पण इथं ह्याच्यात मी वेगळं होतं ते 2 ह्याच्यात. कॅटेगरी टेबल आहे, एक सब कॅटेगरी आहे. इकडनं सब कॅटेगरी घेतलं, इकडनं कॅटेगरी घेतलं. हे सेल्स क्वांटिटी आहे आणि इथनं रिटर्न पर्सेंट घेतलंय. ओके, झालं का? म्हणून 4 टेबलला टिक आहे. हे सम ऑफ क्वांटिटी आहे, ऑर्डर क्वांटिटी आणि रिटर्न पर्सेंट आणि बस. झालं. तुम्ही बनवलं का? हे नाही करा. हा, कस्टमर डिटेल बनवलंय, फक्त ते कस्टमर डिटेल बनवलं, हे नाही बनवलं. समजली ते पण बनवलं, पण ते करंट ऑर्डर क्वांटिटी ते राहिले, ते समजलं नाही काय. का नाही? इथं आता 2 येते. इथं गोल दिसते, गोल. हे गोल आलं म्हणजे हे काय, कुठलं मॅप आहे? शिकवलेलं. ह्याचं आपलं एक सेशन झालं वेगळं, सेपरेट.
कुठला मॅप आहे हे गोल आला म्हणजे गोल कधी येईल आपल्याला काय मेजर करायचं असतं तेव्हा गोल येईल. आता या वर्षीत मला बिझनेस करायचा आहे, मला गोल काय असणार आहे, कधीच असणार आहे, मागच्या वर्षीच असणार ना. दॅट इज युअर KPI, की परफॉर्मन्स इंडिकेटर. तर हे कुठलं येणार आहे, की परफॉर्मन्स इंडिकेटर KPI वालं तुमचं हे हे दिसतंय रेड आणि ग्रीन, हे येणार इथं. जेव्हा गोल आलं म्हणजे तुम्हाला हे रेकग्नाइज करायचं, म्हणून सांगते हे तुम्ही व्हिज्युअल्स प्रॅक्टिस करा रोज. तुम्ही नाही करणार तर तुम्हाला नाही आठवणार हे काय आहे. हे ट्री मॅप आहे, हे मॅट्रिक्स एका टेबल आहे, हे कुठलं कॉलम चार्ट आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे. तुम्ही नाही केलं तर नाही. मला बस सांगा 100% आणि ह्याच्यात काय फरक असतं. 100% क्लस्टर्ड, 100% ते आपण बघितलेलं ना, काय फरक असतं. आता हे माझं 100% वाला नाहीये, नॉर्मल आहे. 100% आणि ह्याच्यात काय फरक असतं. हे आता माझं कुठलं आहे, इथं बघा एक ब्लिंक पण आले, क्लस्टर्ड आहे. आता जर मी 100% क्लस्टर्ड वाला केलं तर काय येतं, 100% स्टॅक्ड आहे. क्लस्टर्ड कुठे आहे आमचं, 100% क्लस्टर्ड आहे का आपल्याकडं, आहे ना, कुठे 100% स्टॅक्डच आहे ते, क्लस्टर्ड आहे, 100% स्टॅक्ड कॉलमच आहे. अच्छा ठीक आहे, मी हेच करते, ह्याला चेंज करते है ना. ह्याला काय डिफरन्स आलं, ह्याचं लिंक नाहीये बहुतेक. ह्याचं काय डिफरन्स आलं ह्याचं आणि ह्याच्यात. हे जे आहे आपल्याला व्हॅल्यू नॉर्मल ह्याच्यात देतं, हे आपल्याला पर्सेंट वाईज कॅल्क्युलेट करून देतं. फक्त तेवढा डिफरन्स आहे नॉर्मल ह्याच्यात आणि 100% स्टॅक आणि नॉर्मल स्टॅक. ठीक आहे, ह्याला मी परत चेंज करते, नको आपल्याला 100%. ठीक आहे, हे 3 KPI आहे, हे करायचं तुम्ही. करंट क्वांटिटी वर्सेस प्रिव्हियस क्वांटिटी. प्रिव्हियस कसं काढायचं आठवतं, करेक्ट, -1 month 1 year वॉट एव्हर इज रिक्वायर्ड, तेच फॉर्म्युला, त्याचं प्रिव्हियस काढले आपण. ते प्रिव्हियस काढायचं आणि हे करायचं, हे KPI करायचं, हे करायचं. तुला हे आलते का, करायला नाही आले कारण की तू हे प्रिव्हियस क्वांटिटीच नसेल काढलं. आता इथं बघ KPI यूज केलंय, आता हे कसं काय आलं, गोल आलंय इथं म्हणजे हे KPI. आणि हे ऑटोमॅटिक रेड होतं, आता ग्रीन होतोय कारण की वी आर इन गुड कंडिशन, म्हणजे आपलं KPI फुलफिल होतंय. मला दुसऱ्या इयर साठी बघू द्या, ऑटोमॅटिक रेड होतं ते, आपल्याला करायची गरज नाहीये. बघा इथं रेड झालं, मी काय केलं का, 167 2017 ला हे मायनस मध्ये गेलं ना रेड. 169 गोल आहे, 2 कमी पडलं म्हणून ते रेड आलं. ऍक्च्युली हे रिटर्न क्वांटिटीचं आहे तर इट इज गुड, रिटर्न कमी आले ना, तर हे KPIचं तुम्हाला माहित नाही ना मॅप, म्हणून तुम्हाला नाही कळलं. हे तुम्ही काढले का, करंट ऑर्डर क्वांटिटी वर्सेस प्रिव्हियस. ते दाखव ना मला तुम्ही करंट काय दाखवू, कसे दोन्हीपैकी काय करंट वर्सेस प्रिव्हियस कसे काढले. एक मिनिट, तुला काय हवंय, करंट मन प्रिव्हियस, तुला काय हवंय करंट ऑलरेडी तुम्ही सम केला असेल ना ऑलरेडी, तुम्ही कशाला हे वेगळं काढलं. फक्त प्रिव्हियसचं तुम्हाला काढावं लागतं. तू होता की नव्हता प्रिव्हियसला, -1 होता ना. हा हा मग झालं की, का नाही. तू काय घेतलंय ते मला ते सांग पहिले, मॅप कुठलं घेतलंय ते सांग. KPI आहे नक्की, नाही ही KPI ही डिलीट कर बघ, ही डिलीट कर असं नको डायरेक्टली. हा आता KPI घे, आता टाक, कुठं टाकले, काय टाकलंय मला सांग. ठीक आहे, एक अजून एक असू शकतो, दॅट इज सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. तुझ्याकडं सम ऑफ क्वांटिटी तू सेल्स मधनं घेतलंय आणि टार्गेट मध्ये काय घेतलंय, प्रिव्हियस मंथचं घेतलंय. ओके, आणि ट्रेंड ऍक्सेस मध्ये काय घेतलंय, मंथ नेम घ्या. हा मंथ नेम घ्या. तुम्ही इयरचं घ्यायचं तर इयर घ्या, बट मी मंथचं घेतलंय तर तेच घ्या. सौरभ पाटील अमिता. एक मिनिट, पहिले हे येते का बघ.
See that. काय येतंय? आलं का? मिनिटं. आलं आलं का? हो. पण तुझं हे रेड मध्ये येते, आपलाच डेटा घेतलाय ना तू? हा तोच आहे. तुम्ही काय करा माहिती का, आपलं सेशन संपलं ना आजचं उद्याचं, की ही फाईल शेअर करा. हा मी करते ना शेअर, हे ऑलरेडी आहे. तुझं कसं आहे? ही फाईल पण करते कारण की हे प्रॉपर आहे ना. हा. हे आलंय बरोबर आमचं. तर त्यातच connection व्हेरी केलं. गुड. तुम्हाला यांना कसं जमलं रे? कस्टमर वाला छान केलं यांनी. तुझं का असं आणि ग्रे डार्क ग्रे ठीक आहे काहीतरी. हे का? हा स्क्रीन छान दिसते म्हणजे. कशावर केलं? हे तुमचं केपीआय मध्ये हा ट्रेंडिंग वालं नाही नाही हे छान दिसतंय तुमचं. आणि हे पण हा हे तुम्ही कलर काय केलंय का चेंज हो, कस्टमर? केलंय. हा म्हणून ते छान दिसतंय स्क्रीन. ठीक आहे. एनिवेज मंथ केपीआय मध्ये 3 व्हॅल्यूज पुट करायचे. ह्या व्हॅल्यू द करंट व्हॅल्यू प्रिव्हियसचं जे गोल असेल तिथं दिलंय टार्गेट. तुम्हाला फ्युचरचं टार्गेट द्यायचं असेल तर ते तुम्ही फ्युचरचं हे करू शकता. ठीक आहे. खूप सारे कंपनी काय करते प्लॅनिंग करते म्हणजे की चला माझं 2025 इयर आहे, मला या वर्षी जूनमध्ये ॲटलिस्ट 1000 बॉटल्स विकायचे. हे त्यांचं प्लॅनिंग असतं. तर आपल्या गोलमध्ये 1000 येणार. हे फ्युचरसाठी जुलैमध्ये मे बी फ्युचर गोल झालं ना, तर ते गोल तुम्ही कॅल्क्युलेट करणार आणि इथं टार्गेट म्हणता. तुमचं गोल प्रिव्हियस असू द्या, फ्युचर असू द्या, करंट असू द्या, ते तुम्ही टार्गेटमध्ये टाकणार. व्हॅल्यूमध्ये तुमचं करंट असणार. करेक्ट. आणि ते कम्पेअर होणार. व्हॅल्यू आणि टार्गेट कम्पेअर होणार. ट्रेंड ऍक्सिस तुम्हाला मंथ वाईज कम्पेअर करायचे, इयर वाईज कम्पेअर करायचे की काय करायचं ते ट्रेंड ऍक्सिस मध्ये, म्हणून तुमचं ते येत नसेल. ठीक आहे. आणि केपीआय जर गोल टार्गेट रीच नाही होईल तर ते ऑटोमॅटिक रेड मध्ये देणार. जर ते रीच होते, जर 1000 पेक्षा जास्त झालं तर ते ग्रीन मध्ये होणार. ठीक आहे. दिस इज ऑटोमॅटिक. व्हॅल्यू चेंज कसं होते त्याच्यामध्ये? कुठलं रेसिंग सर्व्हिस तुमच्यात किती आलंय? 2545. काहीतरी ते आपलं एक्सेल हे ना हा हा थोडी ना करेक्ट, किंवा तुझं मॉडेलिंग आणि माझं मॉडेलिंग काहीतरी असेल डिफरंट. हा सेमच आलंय फक्त व्हॅल्यू जरा चेंज झाले ना. थोडंच काहीतरी असेल एक्सेलचं. माझ्या येतात एक्स्ट्रा लाईन. मी तेच एक्सेल वापरते टीचिंगला. मी कधी काय रिफ्रेश करून दाखवायला येते न्यू डेटा मी ऍड केला असेल तिथं काय असू शकतं असं. हे वाला पण अच्छा 1000 ते वाला पण हे आहे. तुझं काय ते माउंटेनचं इथं? 5710 आहे त्याचं. 1633 आहे. या माउंटेन इथं 1.24 मिलियन येते. तू ते मला माहितीये ना काय केलंय. स्लाइड्स 1817 आहे ना, 1819 पण घेतलंय तू. आम्ही ते प्रॉफिट घेतले त्यांनी रेव्हेन्यू हा वाजता येते. ठीक आहे. हा. आणि इथं काय घेतलंय मग? ते पण मी- प्रॉफिट हा मी पण प्रॉफिट घेतलंय. ठीक आहे. काहीतरी असेल. ठीक आहे. हे तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांना आलंय ना. हे काही नाहीये. हे नॉर्मल कार्ड आहे आणि त्याला आपण फक्त कलर केलंय. हे लोएस्ट आहे मला वाटतं आणि हे हायेस्ट आहे ना, तसं तेवढंच. आणि हे मॅप पण आलं असेल सगळ्यांना. आलं झालं. फर्स्ट पेज क्लिअर. जाऊया पुढं. कस्टमर मध्ये एक मोठा ग्राफ आहे. ग्राफ छोटाच आहे पण त्याला आपण स्पेस कव्हर अप करायला वरतीपर्यंत पुल केले, अजून काही नाही. ग्राफ आहे ते नॉर्मल आहे. इथंच तुम्हाला दिसतंय टोटल रेव्हेन्यू, प्रॉफिट बाय अँड टोटल कॉस्ट. टोटल रेव्हेन्यू, प्रॉफिट अँड टोटल कॉस्ट. इथं 3 आहे ना, हे एक बार आहे आणि इथं 2 आहे. करेक्ट. एक्स ऍक्सिस मध्ये इयर आहे. इथं इयर दिसतंय इयर. आणि इथं वाय ऍक्सिस मध्ये काय प्रॉफिट आहे, नाही टोटल रेव्हेन्यू आहे. सॉरी, इथं बघा, इथं टोटल रेव्हेन्यू आहे. लाईन, हे जे लाईन आहे ते एक आहे प्रॉफिट आणि एक आहे टोटल कॉस्ट. इथं आहे टोटल कॉस्ट आणि एक आहे प्रॉफिट. ठीक आहे. अजून काय? हे आपलं लाईन चार्ट होतं, दिसतंय तर लाईन अँड क्लस्टर्ड कॉलम चार्ट. ठीक आहे. हे कुठलं आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. पाय चार्ट,
टोटल रेव्हेन्यू बाय जेंडर, ह्यानी तर काहीच नाही, हे तर सगळ्यात इझी असतं, तुला हेच नाही जमलं. हे डोनेट हे आपण केलंय, ठीक आहे. हे काय केलंय, बाय ऑक्युपेशन केले, आपल्याला सगळे फील्ड्स गोथ्रू करायचे होते म्हणून हे बाय ऑक्युपेशन. इथं काय, आता हे सांगा मला, काय टेबल आहे का मॅट्रिक्स आहे? टेबल येतो. हा टेबल आहे, मॅट्रिक्स नाहीये. मॅट्रिक्स मध्ये ते इथं छोटस साईन येतं पुल अप पुल डाऊनचं, ठीक आहे. मी काहीतरी क्लिक केलं म्हणून ते जाऊ दे. हा टोटल रेव्हेन्यू मी हे केलं वाटतं. हा ठीक आहे, जाऊ दे. आणि इथं टोटल क्वांटिटी बाय एज, काहीतरी विचित्र झालं. क्लिअर हो? तुम्ही ते परत टॅप करा टेबलवर, त्याच्यामुळे ते चालत आहे. एक मिनिट बघू दे, बघूया काय. मिस्टरले त्याचं सांग, म्हणजे टोटल ह्याच्यात त्याचं दाखवलं नाही का? काहीतरी विचित्र. काय मॅम ते टेबल आहे ना, कुठल्या टेबलला अजून? हा ते टेबल मध्ये आता हे केलं ना की माझं पण चेंज होतो. मी क्लिक केलं, मला माहितीये मी कुठं तरी क्लिक केलं, पण आता ते बॅक नाही होते ना. आता मी ते ब्लॅक क्लिअर फिल्टर, नाही ते फिल्टर पण नाही लागले. एक मिनिट मला बघू, मी ते कुठं तरी क्लिक केलं म्हणून बघ ना, पाय आता आलं, पाय पाडचं त्याच्यात हे झालं. एनिवेज आता मला हे बघू द्या. ठीक आहे, ठीक आहे, ओके. सेकंड पण ओके. हे कुठले परत ट्री मॅपच आहे, टोटल क्वांटिटी बाय एज, ठीक आहे. आता मी आपलं वाला एकदा उघडते. आपलं ट्री मॅप आपण घेतलंय ना, कुठं तरी घेतलंय, फर्स्टच होतं का? हा हे ट्री मॅप आहे, करेक्ट. एक मिनिट, मी इथं ते ॲक्सेसरीज करते, तर इथं दिसतंय, बाकी सगळं पण दिसतंय, पण ते काय झालंय, स्लाइटली फेंट झालंय, पण दिसतंय. आता मी इथं जाते, इथं मी फिमेलचा याला क्लिक करते, इथं झालं का फेंट? काय हो, फेंट झालं? नाही झालं, चेंज झालं ना. फेंट झालं का? फेंट झालं का? हे बघा स्क्रीन, आणि हे स्क्रीन बघा. ठीक आहे, एक प्रॉपर्टी आहे. आता हे बघणं इज एनी टाइम बेटर देन दिस सगळं फेंट होणं.